नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्ह्याचे टोपण नाव म्हणजेच कोणत्या जिल्ह्याला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील लेण्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर. तर पहा, महाराष्ट्रातील लेण्याचा जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, कलिंगडाचा जिल्हा म्हणजेच वॉटरमेलन सिटी म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, पालघर. तर पहा, कलिंगडाचा जिल्हा म्हणून पालघर या जिल्ह्याची ओळख आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राचे पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला बहुमान मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्राचे पर्यटन जिल्हा म्हणून पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्याला बहुमान हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, 7 बेटाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुंबई. मुंबई या शहराला 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, 52 दरवाजाचे शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, भारताचे प्रवेशद्वार म्हणून खालीलपैकी कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मुंबई. भारताचे प्रवेशद्वार म्हणून मुंबई या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7, तांदळाचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, रायगड. रायगड या जिल्ह्यास तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते. असा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला? प्रश्न क्रमांक 8, कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, यवतमाळ. कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ हा जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9, साखर कारखान्याचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अहिल्यानगर. साखर कारखान्याचा जिल्हा हा अहिल्यानगर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 10, ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, सोलापूर. तर पहा, सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, यवतमाळ. तर पहा, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते किंवा म्हणतात. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात फणसाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, रत्नागिरी. तर महाराष्ट्रामध्ये फणसाचा जिल्हा म्हणून पहा रत्नागिरी या जिल्ह्याची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 13, लेणी व मंदिराचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, नाशिक. तर लेणी आणि मंदिराचा जिल्हा असे पहा नाशिक या जिल्ह्याला संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 14, शिकागो ऑफ इंडिया किंवा औद्योगिक नगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, पिंपरी चिंचवड. शिकागो ऑफ इंडिया किंवा औद्योगिक नगरी म्हणून पहा पिंपरी चिंचवड हे शहर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15, मिठागराचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, रायगड. रायगड या जिल्ह्याला मिठागराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16, गोंड राजाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, चंद्रपूर. तर पहा, गोंड राजाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर या जिल्ह्याची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 17, नारळाच्या बागाचा जिल्हा म्हणून कोणता भाग प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सिंधुदुर्ग. तर नारळाच्या बागाचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग हा भाग प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18, साहित्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. पुणे या जिल्ह्याला साहित्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील विहिरीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर. महाराष्ट्रातील विहिरीचा जिल्हा म्हणून पहा अहिल्यानगर या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा नाशिक. द्राक्षाचा जिल्हा म्हणून नाशिक या जिल्ह्याची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 21 मुंबईचा गवळीवाडा किंवा परसबाग असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नाशिक. नाशिक या जिल्ह्याला मुंबईचा गवळीवाडा किंवा परसबाग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22 कुस्तीगिराचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कोल्हापूर. कोल्हापूर हा कुस्तीगिराचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 23 शिखाची दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा नांदेड. शिखाची दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24 संत्र्याचा जिल्हा म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नागपूर. नागपूर हे शहर संत्र्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 25 सोलापुरी चादरीचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सोलापूर. सोलापुरी चादरीचा जिल्हा हा सोलापूर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 26 गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कोल्हापूर. गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा हा कोल्हापूर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 27 मिठागराचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रायगड. रायगड या जिल्ह्याला मिठागराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 28 शूरवीराचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सातारा. सातारा या जिल्ह्यास शूरवीराचा जिल्हा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी संस्कृत कवीचा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नांदेड. नांदेड हा संस्कृत कवीचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 30 समाजसेवकाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यास समाजसेवकाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 गळीत धान्याचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा धुळे. धुळे हा जिल्हा गळीत धान्याचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 32 ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बीड. बीड या जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 33 तिळाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा धुळे. धुळे हा तिळाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 34 हळदीचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सांगली. सांगली हा हळदीचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 35 दुधातुपाचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे. धुळे या जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील टायगर कॅपिटल ऑफ इंडिया किंवा वाघाची राजधानी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. तर पहा महाराष्ट्रातील टायगर कॅपिटल ऑफ इंडिया किंवा वाघ राजधानी म्हणून नागपूर हे शहर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 37 शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. पुणे या शहराला शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38 आदिवासीचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नंदुरबार. नंदुरबार हा जिल्हा आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या शहराला मराठवाड्याची पर्यटनाची राजधानी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा छत्रपती संभाजीनगर. तर पहा छत्रपती संभाजीनगर या शहराला मराठवाड्याची पर्यटनाची राजधानी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40
पुढीलपैकी केळी बागाचा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जळगाव. जळगाव हा जिल्हा केळीच्या बागाचा जिल्हा आहे.